नमस्कार, मी डॉक्टर धनंजय देशपांडे. नॉस्टॅल्जियाच्या पुढच्या भागामध्ये आज मी वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. त्याचं कारण असं घडलं, काही कामानिमित्ताने मी मॉलमध्ये गेलो होतो. तर पालकांबरोबर एक मुलगा तिथे होता आणि तो हट्ट करत होता. तिथे एक मोठं आजकाल मिळतं ते लॉलीपॉप, चोखण्याचं, तर ते पाहिजे म्हणून. आणि वडील त्याला समजावून सांगत होते की नाही, हे चांगलं नसतं वगैरे वगैरे, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. मी त्याच्यात काही मध्ये पडलो नाही, पण माझ्या डोक्यात त्या दिवशी ट्यूब पेटली की आमच्या पूर्वजांनी आम्हाला किती चांगलं 50 वर्षापूर्वी शिकवलेलं ज्ञान आहे, ज्याच्यावर आयुर्वेदाचा बेस आहे. ते ज्ञान असं होतं गमतीदार की शाळेत असताना आमच्या शाळेच्या जीवनामध्ये आम्ही पण लॉलीपॉप खाल्लेले आहेत, पण ते आम्ही हँडमेड खाल्लेले आहेत, ते सांगतो आज. तर चिंच असते आपली, चिंच भिजत घालायची थोडी, एक 15-20 मिनटं पाण्यामध्ये, आणि मग नंतर ती पिळून त्याच्यातलं थोडंसं काढून टाकायचं आणि ती घट्ट गोळा करायचा. गूळ असतो तो बारीक कुटून घ्यायचा, त्या चिंचेबरोबर तोही कुटायचा. कुटता कुटताच त्याच्यामध्ये मीठ टाकायचं थोडं चवीला, आणि जिरे टाकायचे थोडेसे, आणि ह्याचं सगळ्याचं मिश्रण करून घट्ट कुटून घेतलं की त्याचा हाताने गोळा करायचा बारीक. आणि काड्या मिळतात, कुठल्याही बांबूच्या काड्या, छोट्या काड्या, तर त्याच्यात ते खुपसायचं आणि ते घेऊन आम्ही चोखत चोखत रस्ताभर फिरायचो. त्याच्यात 3 फायदे होते. योग्य वेळेला चिंचेतनं सी व्हिटॅमिन पोटात जायचं, गुळामधनं जे जीवनसत्व जगण्याला गरजेची आहे ती जायची. हे सगळं पूर्वजांनी आम्हाला सांगितलेलं होतं, म्हणून कदाचित तेव्हाचं समृद्ध होतं. पण मग आता काही जण ह्याच्यावर म्हणतील की आता कुठून आणायची चिंच, किंवा आता आउटडेटेड झालंय, आम्हाला हे असं आहे. तसं नाही आहे. जसं पैठणी कालही हिट होती, आजही हिट आहे, उद्याही हिटच राहणार आहे, तशा आपल्या पूर्वजांनी दिलेल्या काही गोष्टी आहेत, ते कालही हिट होते आरोग्यदायी, आजही हिट आहे, उद्याही हिट राहतील. एवढंच बघा, त्याला म्हणायचे चोखणे.